लखनौ आग्रा एक्सप्रेस वेवर गुरुवारी सकाळी एका चालत्या बसला आग लागली। काही वेळातच डबल डेकर बस आगची गोळा बनली। त्याआधीच बसमधील लोक सुखरूप बाहेर आले। हे सुदैवाने, मात्र अनेकांचे सामान जळून खाक झाले। चालकाला त्याचा वारा होताच त्याने बस थांबवून सर्वांना खाली उतरवले। आग्र्याच्या फतेहबाद टोलनाक्याच्या 5-6 किलोमीटर आधी हा अपघात झाला। पंजाबहून बिहारला जाणाऱ्या स्लीपर बसच्या चालकाला टायर जळत असल्याचे समजताच त्याने बस एक्सप्रेस वेच्या बाजूला थांबवली, प्रवाशांना उतरवले। दरम्यान आगीने संपूर्ण बस जाळून खाक झाली। काही वेळातच बस जळून खाक झाली। बससह अनेक प्रवाशांचे सामानही जळाले। स्लीपर बसमध्ये 65 जण प्रवास करत होते। मिळालेल्या माहितीनुसार आग्र्याच्या फतेहबाद भागातून खासगी स्लीपर बस आग्रा लखनौ एक्सप्रेस वे मार्गे पंजाबहून बिहारमधील सुपोला जात होती। बसमध्ये 65 जण होते। सर्व प्रवाशांना अन्य वाहनांतून बिहारला पाठवण्यात आले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।